नमस्कार. परवा तुमची जी वार्षिक सभा झाली त्याच्यामध्ये आपण जे पाहिलं कसं पाहता या विषयावर? कालची जी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावरती वार्षिक सर्वसाधारण सभा जी झाली त्या सभेमध्ये जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असा प्रकार झालेला आहे. आंबेगाव तालुक्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राला तो काळा दिवस आहे आणि तो जो प्रकार जो झाला त्याला सर्वस्वी कारणीभूत आहे देवदत्त निकम. तुम्ही जो बाजारभाव जाहीर केला, तुम्ही दरवर्षी वार्षिक सभेला बाजारभाव जाहीर करता, यावर्षी अगोदर जाहीर केला निवडणूक डोळ्यात? असं आहे की हा प्रचार कोण करतं हे तुम्हाला पण माहिती आहे. आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हा निर्णय घेत असताना शेतकऱ्यांचा हित डोळ्यासमोर ठेवून घेतला. तुम्ही विचार शेतकऱ्याचं हित काय आहे त्याच्यात? स्पष्टपणे सांगतो की गेल्या पंचवार्षिकला ज्या वेळेस लोक विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस ती विधानसभेची निवडणूक होत असताना आपल्याला कल्पना आहे की हरियाणाची निवडणूक आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर झाली आणि आम्ही ज्यावेळेस संचालक मंडळामध्ये विचार विनिमय केला त्यावेळेस आमच्या हे लक्षात आलं की कधीही आचारसंहिता लागू शकते, कधीही निवडणूक लागू शकते. आणि आपण पाहिलं की हरियाणाची जी निवडणूक आहे ती अगोदर डिक्लेअर झाली. धर्मधर्म संयोगाने महाराष्ट्राची निवडणूक अजून जाहीर झाली नाही. जर कदाचित ही निवडणूक त्याच वेळी जाहीर झाली असती तर जे दिवाळीच्या अगोदर लोकांच्या घरामध्ये जे पैसे जायचे तो हप्ता आम्ही देऊ शकलो नसतो आणि केवळ त्या एकमेव कारणामुळं हा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे. परंतु काही लोक याला राजकीय स्वरूप देऊ पाहतात. तर कृपया माझी त्यांना विनंती आहे की ही गोष्ट आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे. वार्षिक सभेला सभासद प्रश्न विचारतात, संचालकांनी उत्तर द्यायचे असतात, स्टेजवर संचालक मंडळ असतं, देवदत्त निकम यांना तुम्ही स्टेजवर येऊ का दिलं? असं आहे की तुम्ही सगळे लोक पत्रकार म्हणून पण तिथे हजर होते. शेवटी संचालक मंडळांनी प्रत्येक सगळे संचालक स्टेजवर हजर होते. आता संचालकाची ती जबाबदारी असते की आपण येऊन स्टेजवर बसायचं असतं. ते त्या दिवशी काही संचालकाला आमंत्रण देण्याचा विषय नसतो. त्यामुळं तुम्ही जर पाहिलं असेल तर देवदत्त निकम हा स्टेजवर आला होता आणि स्टेजवर सभा सुरू होत असताना देवदत्त निकम स्टेजवर आला. त्यांनी नामदार वळसे पाटील साहेबांच्या समोरचा माईक उचलला आणि उचलून तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. काय बोलायचं होतं मला त्याला ते माहीत नाही. परंतु त्याच्यानंतर त्यांनी त्या स्टेजवरून परत खाली गेला. याचा अर्थ त्याला जे काही करायचं होतं ते नौटंकी करायची होती, बाकी काही नव्हतं. त्यांना बोलू पण दिलं नाही. देवदत्त निकमला बोलून देण्याचा प्रश्न येतो कुठे? देवदत्त निकम हा काही तिथला संचालक आहे. केवळ भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा इतर संचालकांप्रमाणे असलेला एक संचालक आहे. तो काही त्या चेअरमन नाही, व्हाईस चेअरमन नाही. त्यामुळे त्याला त्या दिवशी बोलण्याचा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये देवदत्त निकमला बोलण्याचा अधिकार नाही. संचालकाला कुठल्याही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलायचा अधिकार नसतो. संचालकाला बोलायचा अधिकार कुठे असतो तर ज्यावेळेस संचालक मंडळाची जी सभा होते त्याच्यामध्येच त्याला बोलायचा अधिकार असतो. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नसतो. आणि आता मला एक सांगा, तुम्ही अशा पद्धतीने पत्रकारच असा प्रश्न विचारतात की देवदत्त निकमला बोलायला दिलं नाही. देवदत्त निकम 10 वर्ष कारखान्याचा चेअरमन होता. त्याला थोडंफार तरी ज्ञान असेल का नाही असेल? जेव्हा 10 वर्ष चेअरमन राहिला त्याला स्वतःच थोडंफार तरी ज्ञान आहे की नाहीये? याला हे सगळं माहिती आहे. फक्त नौटंकी करायची होती, स्वतःचं महत्व वाढवायचं होतं आणि समाजाला दाखवायचं होतं की मला खूप काही कारखानदारीतलं कळतं. आणि मग मी अरे तुला जर प्रश्न विचारायचे होते, तुला हे जर सगळं करायचं होतं तू संचालक मंडळामध्ये का नाही विचारले? संचालक मंडळामध्ये तू का गप्पा बसला? संचालक मंडळाने ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस तू उपस्थित होता. संचालक मंडळात मग तुम्ही येता कशाला? फक्त पाकिटं घेऊन जायला? संचालक मंडळात यायचं असतं त्यावेळेस जर आपण चेअरमन राहिलो तर आपलं काम असतं की आपल्याला तिथे असलेली भूमिका आपण स्पष्टपणे बजवायची असते.
तुम्ही म्हणताय संचालकांनी मासिक सभेत बोलायचं असतं, वार्षिक सभेमध्ये सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची असतात. देवदत्त निकम आले मिटिंगला, कोपऱ्यामध्ये बसले, त्यांचे काही कार्यकर्ते घेऊन आले, तुम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न झाला. ही हुकुमशाही नाही. अरे तुम्ही हुकुमशाही, तुम्ही जर तो प्रकार जर पाहिला असेल, देवदत्त निकम ज्या वेळेस सुरुवातीला आला, तिथं आल्यानंतर त्यांनी त्या फोटोंचं दर्शन घेतलं आणि फोटोंचं दर्शन घेतल्यानंतर देवदत्त निकमची जबाबदारी होती की आपण येऊन निमूटपणे स्टेजवर येऊन बसावं. तिथं पत्रकारांच्या त्या कक्षामध्ये बसायचं कारण काय होतं? आणि ज्यावेळेस त्याने जे भाडोत्री गुंड त्याने आणले होते, भीमाशंकर कारखान्याच्या कुठल्याही आम्ही सभासदांनी आणलेले नव्हते, भाडोत्री गुंड त्याचे होते. आता जे कोण गुंड होते ते तुम्ही सगळे स्पष्टपणे पाहिलेले आहेत. आणि ते जे प्रकारचे जे गुंड होते त्यांनी जो बॅरिकेड लावला होता त्या बॅरिकेडच्या पुढे बसण्याचं काम केलं. त्यांचं काय कारण होतं पुढे येऊन बसायचं? जो बॅरिकेड आहे त्या बॅरिकेडच्या आतमध्ये कुणीही बसायचं नसतं. त्यांच्यासाठी ज्या खुर्च्या मांडलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर लवकर यायचं होतं तर तुम्ही पहिलं लवकर येऊन बसायचं होतं. तुम्हाला कोणी रोखलं होतं का? ऊसाचा दर तुम्ही 3200 रुपये दिला. त्यांचं म्हणणं आहे की 130 रुपये अजून बाजारभाव मिळाला असतात. 3200 रुपये बाजारभाव दिल्यामुळे तुम्ही तालुक्यामध्ये फिरता, शेतकरी तुमचा सत्कार करतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळं गाडीमध्ये घेऊन जाता कारखान्याच्या खर्चाने. खरं काय? असं आहे, त्याला देवदत्त निकमला खूप दुःख झालं. त्याला असं वाटायचं की मी भीमाशंकर कारखाना खूप चांगला चालवला, लोकांनी माझी वाहवा केली. परंतु आता काय झालंय की शेतकरी, गावातले गावकरी हे यांना खूप मोठा उत्साह तयार झाला आणि तो उत्साह काय झाला? 3200 रुपयाच्या बाजारभावाचा झालाय, कारखान्याला मिळालेल्या पारितोषिकाचा झालाय. आणि मग आता काहीतरी नॅरेटिव्ह पसरवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय सुरू केलं की हे आमके घेऊन जातात आणि अरे आम्हाला काय पडली जा. म्हणजे हा काय करतोय माहितीये का? ज्या गावातले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा अपमान करायचं काम देवदत्तांनी सुरू केलंय. ते बिचारे सगळे शेतकरी उत्साहाने आमचं स्वागत करतायत, आम्हाला शाल देतायत, श्रीफळ देतायत. हा त्यांचा अपमान नाही का? तुम्ही कारखाना चांगलं चालवलं, देशातल्या तुम्हाला चांगल्या कामाचा पुरस्कार मिळाला, तुमचं बातमीदारांच्या वतीनं अभिनंदन. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो का छापला नाही? हा प्रश्न कोण विचारतोय मला माहित नाही. पत्रकार म्हणून तुम्ही विचारताय का तुमच्या आडून देवदत्त निकम विचारतोय? तर मी तुम्हाला सांगतो ना, मी स्पष्टपणे असं देवदत्त निकमचं का हे हाच प्रश्न देवदत्त निकम सुद्धा इतर ठिकाणी विचारतो, म्हणून मी तुम्हाला तुमच्या आडून देवदत्त निकम तर बोलत नाही ना, हे जाहीर सांगताय. जाहीर म्हणूनच मी हे विचारतोय. म्हणजे याचं असं आहे की देवदत्त निकम ज्यावेळेस कारखान्याचा चेअरमन झाला त्यावेळेस त्याच्या अगोदर चेअरमन कोण होतो? शिवाजीराव आढळराव होते. शिवाजीराव आढळराव पाटील ज्यावेळेस खासदारकीला निवडून आले, खासदार झाले, त्याच्यानंतर देवदत्त निकम कारखान्याचा चेअरमन झाला. आता शिवाजीराव आढळराव कारखान्याचे चेअरमन होते आणि कारखाने त्याच्यानंतर ते खासदार म्हणून निवडून आले. आता ह्या दोन्ही गोष्टी असताना सुद्धा हा देवदत्त निकम ज्यावेळेस चेअरमन होता त्याला त्यावेळेस वाटलं नाही की आपण शिवाजीराव आढळरावचा फोटो छापावा. का नाही छापला? तू तुझ्या अंतर्मनाला विचार की त्यावेळेस तू घेतलेला निर्णय काय होता. आणि मग तू आता ज्यावेळेस हा प्रश्न विचारतोय की डॉक्टर अमोल कोल्हेचा फोटो छापला नाही, डॉक्टर अमोल कोल्हे 6 वर्षामध्ये कधी कारखान्यावर आलो रे बाबा? 6 वर्षामध्ये त्या अमोल कोल्हेला कारखाना ऊस कुठलं घातला जातो, साखर कशी निघते हे तरी पाहायला आला. तरी खूप त्याला जर कळवळा होता शेतकऱ्यांचा अमोल कोल्हेला, तर अमोल कोल्हेनी कधीतरी कारखान्यावर यायला पाहिजे होतं. आणि तो तुम्ही परत चोराच्या उलट्या बोंबा कराल की देवदत्त अमोल कोल्हेला कारखान्यावर बोलवत नाही. अमोल कोल्हे खासदार असताना आपण नेहमी अमोल कोल्हेला बोलवलं, वार्षिक सभेला बोलवलं, अहवालामध्ये 6 वर्ष फोटो छापलेले आहेत. तरी सुद्धा अमोल कोल्हेला 6 वर्षात वेळ मिळाला नाही कारखान्यावर यायचा आणि आज तुम्हाला त्याचा पुळका आलाय. त्यामुळं ज्या गावच्या बाबी त्याच गावच्या मुली असं जे प्रकार आहे तसंच आहे. त्यामुळे अक्कल शिकवण्याचं काम आम्हाला करू नको एवढं. बाळासाहेब बेंडे अध्यक्ष झाल्यानंतर गेस्ट हाऊसचा भाडा घरात केला. ते चेअरमन असताना घरचा डाबा आणायचे. तुम्ही उधळपट्टी करते.
असं आहे की कारखान्यावर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर कुणीही जेवणाच्या संदर्भात संचालक मंडळाची मीटिंग असतानाच फक्त जेवण दिलं जातं. इतर वेळेस कुठलाही संचालक कुणीही येत नाही आणि आला तर त्याला संस्कृती म्हणून चहा पाणी दिला जातो. उधळपट्टी करण्याचा विषय येत नाही, जेवढा आम्हाला माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचे संस्कार आहेत. अतिथी आला तर त्याला चहा पाहिजे, की कुठं चमच्यानी साखर द्या म्हणजे अतिथीचा सत्कार झाला असं होत नाही. आपल्याकडे संस्कृती काय हो, तुमच्या घरामध्ये पाहुणे येतात, तुमच्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर तुम्ही चहा विचारता का हातावर साखर देता, हे तुम्हीच तुम्हाला अंतर्मुख होऊन विचारा ना. आणि असं कुठेही नाहीये की आम्ही कुठलीही उधळपट्टी करत नाही. आम्ही जेवढा कारखाना काटकसरीने चालवायचो त्याच पद्धतीने कारखाना सुद्धा काटकसरीने चालतो आणि कुठेही वाह्यात खर्च करत नाही. भीमाशंकर कारखाना हा कोणाच्या मालकीचा नाही, शेतकऱ्यांचा आहे. सध्या पैशाची उधळपट्टी होते, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा दुरुपयोग होतो. हा कारखाना मी शेतकऱ्यांचाच ठेवीन असं देवेंद्र म्हटलं. असं आहे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची मालकी ही शेतकऱ्यांचीच मालकी आहे आणि तो कारखाना शेवटपर्यंत शेतकऱ्यांचाच राहील. आता विषय आला कामगारांचा. कामगार जे आहेत हे कामगार शेवटी जे कारखान्यात आहेत ते कार्यकर्त्यांची मुलं आहेत. कार्यकर्त्यांची मुलं असल्यानंतर जर त्या कार्यकर्त्यांच्या मुलांनी, कारण की देवदत्त निकमला हे माहित नाही का, ही जी काही साखर कारखान्यात मुलं लागलेली आहेत ही काही इंटरव्ह्यू देऊन लागलेली आहेत. ज्यावेळेस कारखाना चालू झाला, ज्या लोकांनी कार्यकर्ते म्हणून काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या मुलांनी, कार्यकर्त्यांच्या शिफारशीवर लागलेली मुलं आहेत. आता जर तो कारखान्यात 9 वाजता येतो आणि 5.5 ला घरातून बाहेर जातो, कारखान्यातून बाहेर जातो, 5.5च्या नंतर जर त्यांनी कुठलंही काम करायचं असेल तर ते त्याचा वैयक्तिकच विषय आहे, त्याला कारखान्याचा काय येतो. तुला माहितीये का बाबा, जी काही कामगार तुझे सांगतो ओरडून लोकांना बाहेर, ती कामगार ज्यावेळेस पक्षाचं काम करायचं त्यांचा विषय असेल तर ते रजा टाकतात आणि स्वतःच्या स्वखुशीने जातात. आम्ही कुणालाही जबरदस्ती करत नाही. बेंडे साहेब, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्या सोयीनुसार देत असतात, कदाचित असं होऊ शकतं. भीमाशंकर कारखान्याला मंजुरी दिली आदरणीय पवारसाहेबांनी. तुमच्या सगळ्या कामगिरीमध्ये पवारसाहेबांचे फोटो आहेत. पवारसाहेबांकडे तुम्ही कॉलेज मागायला गेले, पवारसाहेबांनी साखर कारखाना दिला असं देवदत्त निकम सांगताय. सध्या तुम्ही काही पत्रकार उत्पादक शेतकऱ्यांना लोकांना वाटताय, त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा फोटो नाही असा निकम यांचा आरोप आहे. आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये पूर्णपणे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे, पवार साहेबांचा फोटो आहे. आता आला विषय दुसरा, जी पुस्तिका छापलेली आहे, ही जी पुस्तिका आहे ती पुस्तिका जी आहे ती कारखान्याचा असलेला जो अहवाल आहे किंवा कारखान्याची असलेली जी प्रगती आहे त्याची छापलेली पुस्तिका आहे आणि ती मी स्वतः कारखान्याचा चेअरमन म्हणून लिहिलेली आहे आणि तिच्यामध्ये फक्त वळसे पाटील साहेब यांचाच फोटो आहे. आम्ही कुठल्याही नेत्याचा फोटो तिथं छापलेला नाही. त्यामुळं हा फक्त नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही पवार साहेबांचा फोटो तिथं छापला. आता मी तुम्हाला सांगतो, शरद पवार साहेबांचा फोटो हा वळसे पाटील साहेब जिथे जिथे म्हणजे भीमाशंकर कारखान्यात पवार साहेबांचा फोटो आहे, शरद सहकारी बँकेत पवार साहेबांचा फोटो आहे, या पूजन ऑफिसला जर तुम्ही बाहेर गेले तर तिथे पाहिलं तर शरद पवार साहेबांचा फोटो आहे. वळसे पाटील साहेब मुंबईमध्ये जो त्यांचा बंगला आहे त्या बंगल्यात सुद्धा शरद पवार साहेबांचा फोटो आहे. आता मला एक सांगा, फोटो पवार साहेबांचा भिंतीवर पण आहे आणि हृदयात पण आहे. आता बाबा तू सांगत होता की माझ्या घरामध्ये माझ्या आई वडिलांच्या फोटो बरोबर वळसे पाटील साहेबांचा फोटो आहे आणि मग मी घरातून नमस्कार करताना आई वडिलांच्या फोटोच्या बरोबर
वळसे पाटील साहेबांच्या फोटोला नमस्कार करून बाहेर पडायचा. मग आज काय करतो रे तू? वळसे पाटील साहेबांचा फोटो कुठे आहे तुझा? आहे का तुझ्या घरामध्ये आता वळसे पाटील साहेबांचा फोटो आई वडिलांच्या फोटोच्या शेजारी आहे? म्हणजे याचा अर्थ तू किरणताई वळसे पाटला नाही समान मानत होता, वळसे पाटील साहेबांना वडिलांसमोर मानत होता, आणि मग आता तुझ्या स्वतःच्या मतलबासाठी तुला काहीतरी काय जी काय कुठली तरी स्वप्न पडतात पार्टीची, त्याची तुला पार्टीची नाही, पार्टीची खरी होतात, तुला ती रात्रीची पडतात ना, त्या स्वप्नांमध्ये तू बरळत असतो. तसं काही नाही. तू तुझी लायकी ओळख आणि ज्या पद्धतीने तू तुझे जे घरातले फोटो, अरे तू वळसे पाटील साहेबांचा फोटो घरातला बांधून ठेवला, तू आरोप करतो की यांच्याकडे हे फोटो नाही छापले, हे फोटोचं राजकारण करायचे नव्हते, ते सोडून दे. भीमाशंकर कारखाना, सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा. वार्षिक सभेला आपण पाहिलं, वळसे साहेब संस्थापक आहेत, स्टेजवर होते, त्यांच्या अर्धांगिनी होत्या, त्यांच्या कन्या पण स्टेजवर होत्या. हा कारखाना त्यांच्या मालकीचा आहे अशी टीका. हा, असं आहे. असं कोण म्हणतंय? मला एक सांगा, दिलीप वळसे पाटील हे कारखान्याचे सभासद आहेत, किरणताई वळसे पाटील त्या कारखान्याच्या सभासद आहेत, पूर्वाताई वळसे पाटील या सुद्धा कारखान्याच्या सभासद आहेत. माणूस पहिला सभासद होतो. काय होतो? सभासद होतो. आणि तो सभासद झाल्यानंतर मग काही लोक म्हणजे वळसे पाटील संचालक झाले, सभासद असते, सभासद नसते तर झाले नसते. त्यामुळे पहिले सगळे हे सभासद आहेत, आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांसाठी असते. त्यामुळे मालकीसाठी मालकी नाही, ते तिघही काही मालक नाहीत, ते सर्वसामान्य सभासदांप्रमाणे तिथे उपस्थित होते. नाना, तुम्ही आमचे सगळे प्रश्न तोडून लावतायत. शेवटचा प्रश्न, आता तुम्ही खरं बोला अशी अपेक्षा. तुमची वार्षिक सभा संपल्यानंतर डीजे वाजवला, एवढंच नाही, रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष देवेंद्रजी शाह यांना खांद्यावर घेऊन लोक नाचली. हा काय प्रकार? विषय असा आहे की वार्षिक सर्वसाधारण सभा संपली. वार्षिक सर्वसाधारण सभे संपल्यानंतर देवदत्त निकम कुठून पळून गेला मलाच माहिती. आलं लक्षामध्ये? मी तर त्यावेळेस काही पाहिलं नाही, मी त्यावेळेस स्टेजवरच होतो. आणि मग खांद्यावर नाचवण्याचा जो प्रश्न आहे, डीजेचा जो प्रश्न आहे, डीजे तुम्ही आणला आम्हाला अजिबात माहिती नाही. मी नंतर माहिती घेतली डीजे. काही लोकांना ज्यांना पारितोषिक मिळाली त्या लोकांनी आपल्या उत्साहासाठी डीजे आणला होता. देवदत्त निकमला खांद्यावर घेतलं, देवेंद्र शेठला खांद्यावर घेतलं हे पाहायला मी काही उपस्थित नव्हतो. पण ज्याच्या उत्साहाच्या भरामध्ये ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांचं चांगलंच आहे ना. घेतलं तर देवेंद्र शेठला कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतलाय, तो अवघड काय झालं? आणि हा 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 जो विषय आहे, हा तुम्ही जे म्हणता खरं बोला, खरं बोलण्याचा खोटं बोलण्याचा विषय काय? तो उत्साहाचा विषय. त्या उत्साहामध्ये घेतलं लोकांनी उचलून. बाळासाहेब बेंडे कारखाना चांगलं चालतं, पोलीस साहेबांचे नेतृत्व आहे, स्वतःची खाजगी कंपनी चालवता आली नाही अशी टीका. असं आहे की माझी कुठली खाजगी कंपनी काय चालवता येईल त्याचा विषय भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निगडीत नाही. त्याच्यावर उत्तर द्यायचं असेल तर तू माझ्याकडे येऊ, माझ्या संदर्भात मी त्याचं उत्तर देईल. विचारतो कोण? तुम्ही नाही विचारत. विचारलंय कोणी? हा, विचारलं देवदत्त निकम, हा इशारा देवदत्त निकम. एक शेवटचा प्रश्न, विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. आता वळसेदारांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व सगळ्यांना माहिती. देवदत्त निकम निवडणूक डोळा ठेवून त्यांचं सगळं चांगलं. आता मांजर दूध डोळे झाकून तिला असं वाटतं की आपल्याला सगळं कोणी पाहत नाही, असं असतं का? सगळं जग जाहीर आहे की हे जी सगळी नौटंकी जी आहे ती आमदारकी विधानसभा येणार आहे. आता माहिती आहे तिकीट मिळेल का नाही मिळत, तर तो निवडणुकीला होऊ शकतो. तेवढा तो काय राहिला तर मलाही वाटत नाही, त्याला माहिती आहे आपल्या काही निभाव लागणार नाही. परंतु तो आता ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतोय. जो भीमाशंकरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर त्याबाबत देवदत्त निकम यांनी साधं सौजन्य दाखवलं का? अभिनंदन किंवा काय? त्याचा काय संबंध? संचालक म्हणून तरी वा एक शेतकऱ्यांसाठी आहे.
नाही. असं आहे, हे खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. देवदत्त निकमला हे सगळं माहिती असतं की लोक सत्कार करतात, याच्यात येतात, त्याच्यात गावागावात बोलतात. त्याची तेवढी मानसिकता किंवा त्याची तेवढी कुवत नाही ती स्वीकारायची. त्याने स्वतः येऊन त्या सत्काराला हजर राहायला पाहिजे होतं. आणि तो आमचं अभिनंदन करणारा तो बोलतो आमच्या सारखंच एक संचालक आहे. उलट ते सत्कार जे करतात त्याच्यात त्यांनी समाविष्ट व्हायला पाहिजे होतं. आणि एमआयडीसी तू काय गुंडा गोंधळ केला आता तो त्याने देवदत्त निकम यांनी भारत पत्रकार परिषदेत केला किंवा काही छोट्या छोट्या मीटिंग मध्ये केला तर तिच्यामध्ये काही तथ्य आहे. तुम्ही हजर होते मला वाटतं त्या मीटिंगला. कोण मुरुम चोर, कोण वाळू चोर, कोण कोण होतं आणि कुणी आणले होते माहिती आहे का? माझा स्पष्टपणे आरोप आहे, हे मुरुम चोर, वाळू चोर हे देवदत्त निकमने तिथं आणले होते. आम्ही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील चेअरमन म्हणून मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही कुणालाही आणलं नव्हतं. दुसरी एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कुणालाही आम्ही प्रवेश नाकारत नाही. तो सभासद असू, सभासद नसू. आम्ही प्रत्येक असं समजतो, जरी तो सभासद नसला तरी तो शेतकरी आहे आणि हा शेतकरी म्हणून एंट्री आहे. तुम्हाला माहिती आहे, खूप कारखान्यांमध्ये पास दिले जातं. तुम्ही वेगनर सहकारी साखर कारखान्याचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला. तिथं एंट्री ही फक्त सभासदांना असते. आतापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये एवढ्या वर्षी सर्वधर्म सभा झाली, 28वी झाली, कधीही आम्ही कुणालाही अटकाव केला नाही. त्यामुळे हे गुंड कुणी कोण होते ते समोर बसणारे कोण होते? जरा व्हिडिओ पार मी दाखवतो, मी एक एक नावं सांगून दाखवतो. कोण होते दाढीवाले, कोण कशा होते, वाढलेले सगळे जे होते ना, कोण कुणी आणले होते आणि कोण काय करत होते मी सांगतो ते तुम्हाला. गेली 27 वर्ष कारखान्याची वार्षिक सभा एकदम सुरळीत पार पडली. परंतु याच वर्षी नेमकं त्यांना घालबोट लागलं. नेमकं याचं कारण काय किंवा याच्या मागे काय शक्ती का? असं आहे, याच्या मागची कारण तुम्हाला स्पष्टपणे माहिती आहे की याच्या मागं सबंध लोकप्रियता स्वतःला मिळवायची, काहीतरी एक वातावरण तयार करायचं की मी खूप मोठा नेता आहे आणि हे दाखवण्याचं काम करण्यापुरता हे देवदत्त निकम यांनी केलेली नौटंकी आहे. कारखान्याच्या मासिक सभेमध्ये ते म्हणतात का मला कोपऱ्यात बसवत होता किंवा जी अनुक्रमालिका आहे तुमची आव्हान तो फोटो सुद्धा माझा मागे आहे. तर याबाबत त्यांनी मासिक सभेमध्ये कधी आंदोलन केला किंवा काही असं तुमच्या प्रोसिडिंगमध्ये विरोध म्हणून काय दिले का? अहो, असं आहे, मीटिंग मध्ये कुणी बसायचं, कुठं बसायचं अशी काही नावं छापलेली नसतात. मीटिंग सुरू होते, मीटिंगला जो अगोदर येतो, जी खुर्ची खाली आता तर बसतो. हा बाबा नेहमीच्या नौटंकीप्रमाणे सगळ्या शेवटी येतो. शेवटी आल्यानंतर जी खुर्ची खाली असेल त्याच्यावरच तो बसणार. असं काय आम्ही तो ते फक्त लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतोय की मला शेवटची खुर्ची असते. आला लवकर तर पुढं बसेल, जिथं खुर्ची खाली असेल तिथे बाबासाहेब खालगे तिथं संचालक आहे. बाबासाहेब काय नौटंकीच करतो. आम्ही आपण काय कुणाला मागे बसवलं नाही, अजिबात नाही. जी कारखान्याची सभा असली किंवा काही लोकांना प्रश्न विचारायचे होते, परंतु हे दोन नेत्यांमधलं जे भांडण किंवा दोन समर्थकांमध्ये किंवा देवदत्त निकम त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे लोकांना सभेमध्ये प्रश्न विचारता आले नाही. असं काही तत्व आहे यावर काय? पहिलं तुम्हाला दुरुस्त करतो, दोन नेते नाही, देवदत्त निकम नेता नाही. देवदत्त निकम वळसे पाटील साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून होता. तुम्ही त्याला नेता म्हणू नका, स्पष्टपणे क्लिअर कट सांगतो. आता नेता म्हणून नेत्याचा काही विषय नव्हता. ही जी मीटिंग होती ती सभासदांची मीटिंग होती आणि त्या सभासदांच्या मीटिंगमध्ये तर तुम्ही एक पाहिलं का, वळसे पाटील साहेबांची एंट्री झाली. वळसे पाटील साहेबांची एंट्री झाली खूप दिवसानंतर. जाहीर अशा मीटिंगमध्ये वळसे पाटील साहेब आले. वळसे पाटील साहेब मधल्या काळामध्ये थोडेसे आले होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. साहेब आले, साहेबांच्या घोषणा दिल्या. काय वळसे पाटील साहेब हे काही सामान्य माणूस आहे का? हे आंबेगाव तालुक्याचं नेता आहे, आमदार आहे, मंत्री म्हणून राहिलेले. लोकांना उत्साहामध्ये लोकांनी त्याच्या घोषणा दिल्या. या घोषणा दिल्या ह्या काही वावगी आहेत का? काहीच नाही. त्यामुळे गोंधळ असा काही झाला नाही. गोंधळाचा काही, आणि मला सांगा गोंधळ कुठे झाला? तुम्ही मीटिंगला होते? मीटिंग सुरू झाली, माझं भाषण झालं,
माझं भाषण थांबल्यानंतर सगळ्यांचे जे जे पुरस्कार होते ते पुरस्कार दिले गेले. त्याच्यानंतर मीटिंगला खरी सुरुवात झाली. आता मीटिंगला सुरुवात झाल्यानंतर जे मीटिंग कशासाठी होती, वार्षिक सर्वसाधारण मीटिंग कशासाठी होती, त्याचा जे अजेंडा जो आहे त्या अजेंड्याला मान्यता, जे विषय आहे विषयाला मान्यता, विषय वाचून दाखवले. मला विषय वाचून दाखवल्यानंतर समोरून उत्स्फूर्तपणे, समजून घ्या तुम्ही, समोरून उत्स्फूर्तपणे लोकांनी विषय मंजूर म्हटले. जर विषय वाचत असताना समोर जे बसलेले जे सभासद होते त्याच्यातला एक जरी उठला का आणि त्याने विचारलं का हा विषय मंजूर आहे, हा मला मान्य नाही, मग सभेमध्ये काय ठरतं, असंच होतं की बुवा विषयाला जर कोणाला मान्य नसतं तो मान्य नाही म्हणतो. पण त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी मान्यता दिली, मान्य झालं. मग गोंधळ झाला कुठं? आणि असं सांगितलं जातं की काही विषय असतात. आता हे विषय जे आहेत, जर तुम्हाला अहवाल होत झाला, तुम्हाला जर काही त्या विषयाबद्दल जर संशय होता किंवा तुमचं काही म्हणणं असेल तर मांडलं का नाही? तुम्हाला मुदत असते 7 दिवसांच्या अगोदर, त्यावर तुम्हाला या विषयाच्या संदर्भात काही म्हणणं मांडायचं असेल तर कारखान्याच्या ऑफिसमध्ये पोहोचवलं जातं. तुम्ही पोहोचवलेलं नाही, एक सिंगल नाही आलेलं. म्हणजे याचा अर्थ कारखान्याच्या कारभाराबद्दल कुणाही सभासदाला ऑब्जेक्शन नाही आणि नव्हतं. फक्त हे स्वतःच. आता मला सांगा, कुठतरी म्हटलं 130 रुपयाचा जास्त भाव, कुठला 130 रुपयाचा जास्त भाव? आम्ही जो दिलेला आहे, मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की या संदर्भात मला 3500 रुपये, 3300 काय म्हणतो तो नाही, 3500 रुपयाचा बाजारभावासाठी प्रभाकर बांगर शेतकरी संघटनेचे, जिल्ह्याचे जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ते स्वतः येऊन मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आमचा 3500 रुपयाच्या भावाचा आग्रह. मी त्यांना केवळ त्यांनीच फक्त सांगितलं. आणि शेतकरी संघटनेचे नेते देवदत्त निकम काहीतरी वल्गना करत असेल तर संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये देवदत्त निकमनी शब्द बाबासाहेब काढला, शब्द नाही काय बोललाय, काय 3500 रुपयाचा काय बाजारभावाबद्दल बोलला कधीच नाही. हा, संचालक मंडळात ज्या दिवशी ठरलं त्यावेळेस हे सगळे संचालक हजरच नाही. म्हणजे मी खोटं बोलत असेल ते सगळे संचालक सांगतात ना, म्हणजे अजिबात बोलला नाही. हा, बाजारभाव दिवशी मी काढला प्रभाकर गांधी. मग त्या दिवशी मी प्रभाकर गांधीला सांगितलं का 3500 रुपयाचा बाजारभाव तुम्ही मागताय, देता येणार नाही. 3200 रुपयाचा बाजारभाव आम्ही सगळ्या गोष्टीचा ताळमेळ ठेवून केलेला आहे. आणि मग नंतर मी त्यांना सांगितलं, हा ते म्हणले मग मला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस दाखवते. मी त्यांना तो दिला. त्यांनी घेतल्यानंतर त्यांना म्हणले मला अभ्यास करायला वेळ पाहिजे, मी हा अहवाल आणि हा राजू शेट्टी साहेबांकडे पाठवतो. म्हणजे त्या राजू शेट्टी साहेबांशी बोलायला मी बोलतो. त्यांनी राजू शेट्टी साहेबांना फोन लावला, त्यांना सांगितलं की आम्ही जो सगळा केलेला आहे 400 FRP पेक्षा 410 रुपये जास्त दिलाय, त्याच्यापेक्षा जास्त देता येणार नाही. आणि त्यांना म्हटलं तुमचे CA लावा, बसवा. आज मीटिंगला होऊन किती दिवस झाले? राजू शेट्टी साहेबांना मी सांगितलं तुम्ही मला फोन करून सांगा जर कधी त्याच्यात काही हिडन असेल तर. आज तर मला पण काही फोन आलेला नाही. याची पत्रकार परिषद चालू असताना सुद्धा. आता माझा महत्वाचा प्रश्न आहे, जे रोहित पवार कर्जत जामखेडला पाणी घेऊन केला तर याबाबत देवदत्त निकम कुठलीच भूमिका स्पष्टपणे बोलत नाही, नेमकं काय करणार? असं आहे की देवदत्त निकमला हे सगळं माहिती आहे, परंतु आता मला सांगा, रोहित पवार शरद पवार साहेबांचे कोण येतो नाते आहे. आता तो पक्ष चालव तो कोण? पवार. आणि रोहित पवार त्या पक्षात नंतर दुसऱ्या तिसऱ्या फळीत दुसऱ्या नंबरचा नेता. त्याला जर तिकीट पाहिजे तर तुम्ही म्हणताय ना त्याला काय आमदार व्हायचं म्हणजे ते तिकीट लागतं ना, बिगर तिकिटाचा आमदार होतोय त्या तिकीट कोण देणार? पवार साहेब. याला तळवे साठायला लागेल ते कोणाचे? रोहित पवारचे ना. मग आता जर रोहित पवार जर त्यांनी नाराज केलं त्याला तिकीट पाहिजे ते मिळणार नाही. आणि मग आता वळसे पाटील साहेबांनी 7 लाख लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी पवार साहेबांना सोडलं. समजून घ्या, 7 लाख लोकांच्या जनतेच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पवार साहेबांना सोडलं. आज 7 लाख लोकांच्या जनतेच्या पाण्याचा प्रश्न गेला
टिपरी. पण मला बाबा रोहित पवार तुला नाराज नाही करायचं, मला तू टिपरी दे, बाकीचं गेलं आंबेगाव तालुक्यातलं पाणी तू घेऊन जा. काय अशा पद्धतीची भूमिका मला याच्या दृष्टिकोनातून वाटते. बेंडे साहेब, राज्याचे सहकार विभागाचे सुप्रीमो वळसे साहेब कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांनी तुम्ही अनेकांचे शेअरसाठी अनावत म्हणून पैसे घेतले, तिथे रिफंड करत नाही, त्यांना सभासद करत नाही, टोलवटोली होते. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. त्या बिचाऱ्या हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणाचा आहे माहिती आहे का? माऊली डोनी वगैरे एका माणसाजवळ मी काही बोलणार नाही. मी बोलतो 42 गावातल्या लोकांचा विषय असा आहे. 2007-08च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही निर्णय घेतला. तस 2007-08च्या अगोदर हे पैसे घेतलेले. कोण चेअरमन होतो? देवदत्त निकम चेअरमन होतो. आता ह्या देवदत्त निकमला त्यावेळेस माहिती होतं की स्वतः चेअरमन आहे ना देवदत्त निकम. देवदत्त निकमनी ज्यावेळेस या 42 गावातल्या लोकांचा पैसे अनामत रक्कम घेतली त्यावेळेस तुला एकतर हा बिंडोक असायला पाहिजे, याला साखर कारखान्याचं ज्ञान नसणारे, यांनी काही कायदे वाचलेले नसतील. मग खेळलंय कोण त्या लोकांच्या जीवनाशी? हा देवदत्त निकम खेळला. देवदत्त निकमने या लोकांचे पैसे गोळा केले. या लोकांचे ज्यावेळेस पैसे गोळा पहिले जर पैसे गोळा नसते केले तर ही वेळ आली असती का? जर तुला जर माहिती होतं की कायद्याने आपलं कार्यक्षेत्र काय आहे? आंबेगाव. आपलं कार्यक्षेत्र जर आंबेगाव असेल, कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांचं सभासद किंवा अनामत रक्कम घेतली, यांनी घेतली. आता उद्या तो काही सांगेल, याच्या सांगण्यामुळे घेतली, त्याच्या सांगण्यामुळे घेतली, पण तू चेअरमन होता ना. जबाबदारी कोणाची? माझी नाही. आज देवदत्त निकम ही जबाबदारी तुझी. तू आता पळकुटेपणा करतोय आणि जर या लोकांना सभासद करून घेण्याच्या संदर्भातला विषय ज्यावेळेस आपण वार्षिक सर्वसाधारण सभेला मंजुरी दिली, वार्षिक सर्वसाधारण सभेला मंजुरी दिल्यानंतर साखर आयुक्तांकडे आपण हा विषय पाठवला. साखर आयुक्तांनी याला मान्यता द्यायची. आता साखर आयुक्तांनी आजपर्यंत मान्यता दिली नाही. तू किती वर्ष बाबा त्याच्या 2005 पासून तू चेअरमन किती वर्ष होता आणि तू चेअरमन असतानाची किती पत्र साखर आयुक्तांना दिली या संदर्भातली मला दाखव ना. तू दाखवतो ना लोकांना पुरावे आणि किती वेळा तू साखर आयुक्तांना जाऊन भेटला याच्या संदर्भात तुला काही पाहिजे. तर दुसरा प्रश्न काय विचारतात की वळसे पाटील साहेब सहकार मंत्री आहे. काय नाही, वळसे पाटील साहेब सहकार मंत्री जरूर आहे, पण वळसे पाटील साहेब सहकार मंत्री असले तरी कायदा जो आहे तो महत्वाचा आहे. वळसे पाटील साहेब काय कायद्याला सोडून निर्णय घेणार आहेत का? जर नाही घेणार हे तुम्हाला माहिती आहे का नाहीये? हे माहिती आहे ना. मग वळसे पाटील साहेबांना याच्या दृष्टिकोनातून बदनाम करायचं काम का करता? आता मी 42 गावातल्या लोकांना स्पष्टपणे सांगतो की या संदर्भामध्ये आम्ही परत सुद्धा या साखर आयुक्तांकडे जाऊ. उद्या वेळ पडली तर त्याच्यासाठी जर कोर्टात जायचा विषय असला तर काही लोकांनी त्याच्यासाठी कोर्टात पण गेलं पाहिजे. आपण त्याच्यासाठी भांडू, आम्ही तुम्हाला तिथे सपोर्ट करू. हा विषय असा काही उगाच रस्त्यावर बसून किंवा लोकांना सांगून सुटत नसतो बाबा. हा विषय कायद्याच्या चौकटीत बसूनच सोडवावा लागणार आहे. म्हणजे साहेब फक्त 42 गावातल्याच लोकांचे पैसे आणायला सुद्धा काही लागले नाही. जुन्नर तालुक्यातील 14 गावातील लोकांचे सुद्धा पैसे आहेत. तर काही लोकांचे पैसे परत मागितले तुम्ही रिफंड करणार? विघ्नर सहकारी साखर कारखान्याने 14 गावातील लोकांचा जो प्रश्न घेतला त्या कारखान्याच्या संदर्भात विघ्नर सहकारी साखर कारखाना हायकोर्टात गेला होता. हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की आम्हाला हे पैसे तुम्हाला घेता येणार नाही. परंतु समजून घ्या, आजही त्या लोकांना आशा आहे. त्याच्यातल्या जो माणूस असे पैसे परत मागतो त्याला आम्ही पैसे परत देऊन टाकतो. पण जर लोकांना अशी अपेक्षा आहे कधीतरी निर्णय लागेल आणि आपल्याला सभासदत्व मिळेल, त्यामुळे मला तुम्ही एक माणूस दाखवा
की त्यांनी आपली अनामत रक्कम परत मागितली आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने दिली नाही. असं नाही. लोकांना आजही आशा आहे आणि आजही लोकांचा विश्वास आहे वळसे पाटील साहेबांवर कुठेतरी काहीतरी मार्ग निघेल. म्हणजे याचा अर्थ निवडणूक आता समोर आली म्हणून तो वाद आंबेगाव आणि शिरूरमध्ये पेटवायचा असं नाही चालत. बेंडे साहेब, बोडेगावचे शेतकरी काय ते असं म्हणाले, पहिल्या वेळेला माझा ऊस तुटला, माझा पहिला क्रमांक आला, दुसऱ्या वेळेला ऊस तुटला, माझा पहिला क्रमांक आला, तिसऱ्या वेळेला माझा जेव्हा ऊस तुटायला आला तर कारखान्याने नियम बदलला, अर्धा एकर क्षेत्र असेल तर याच्यामध्ये सहभागी होता येणार नाही. माझं क्षेत्र 4 वेळा मोजलं आणि हे देवदत्त निकम यांच्यावर घडलं असा त्यांचा आरोप आहे. वस्तुस्थिती काय? आता वस्तुस्थिती जी आहे ती खरी आहे आणि तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी क्लिअर कट हे सगळं सांगितलेलं आहे, आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता ही एखाद्यावर जे आकस, याला काय म्हणतात माहितीये का, आकस म्हणतात. आणि आकस ठेवून काम करण्याची किंवा सूडबुद्धीने काम करण्याची जी सवय आहे ना ती फार पूर्वीपासून. तर तुम्हाला त्या एका ऊस उत्पादकाचा विषय असतो असं नाही. तुम्हाला कधी माहिती असेल, खूप सांगितलं जातं की देवदत्त निकम सांगायचा तो शिस्तीने काम करतो. अरे बाबा, शिस्तीने काम करतो म्हणजे काय करतो? एखादा जर वॉचमननी चालू ठोकायला उशीर झाला तर त्याचे 2 दिवसाची भाडे मागायचे. एखादा जर ड्रायव्हर आहे त्याला जर 5 मिनिटं घरी पोहोचायला जर उशीर झाला तर त्याला 8 दिवसाची खाडी मांडायची. हे मी समोर उभे करीन असं मी माझ्या पदाचं सांगत नाही. ज्या ज्या लोकांना अशा पद्धतीचे त्रास दिलेले आहे तुम्ही पाहिलेलं आहे. एखाद्याने हातावर पाणी टाकायला जरी उशीर केला तर त्या नॅपकिन घेऊन जर समोर नसला तर त्याला लवकर 2 दिवसाचा खाडा मांडायचा. ही जी आहे ना, ही जी नौटंकी आहे, हा जो प्रकार आहे हा काही शिस्तीचा प्रकार असतो. हा, शिस्त असायला पाहिजे. शिस्त कुठली असायला पाहिजे? एखाद्या कामगारांनी आपल्या कामामध्ये काम चुकारपणा केला तर ही शिस्त असली पाहिजे. ते तर त्याचा जाब विचारा, त्याच्यावर कारवाई करा. म्हणजे तुमचा दरारा अशा पद्धतीने दाखवायचा योग्य नाही.